नमस्कार, मी निकिता स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये। तर आज आम्ही चाललो आहे माझ्या माहेरी आणि म्हणजे गार्गीच्या मामाच्या गावाला जत्रेसाठी। तर आईंनी 4-5 दिवसापूर्वीच फोन केला होता की तुम्ही सगळेजण या जत्रेला पण आम्हाला सगळ्यांना नाही जमलं, पण गार्गीचे डॅडी आणि आम्ही चाललो जत्रेसाठी। गार्गीचे डॅडी पण थांबणार नव्हते, त्यांना पण दुसऱ्या दिवशी काम होतं, ते फक्त भेट देऊन येणार होते। आणि नंतर आम्ही थोड्या पुढे आल्यानंतर आम्ही सीएनजी भरताना म्हणजे असं वाटायचं की नाही पाऊसच येतो एवढा आभाळ होतं। नंतर आम्ही बायपासने आलो, तिथून इतका छान चांदबिबीचा महाल दिसत होता। मी इतके दिवस नगर जिल्ह्यात राहिले, पण मी आजपर्यंत कधी चांदबिबीचा महाल नाही पाहिला। आणि मी यांना म्हणत होते की नाही आपण कधीतरी एक दिवस प्लॅन करू आणि चांदबिबीचा महाल बघायला आपण। आणि आम्ही पोहोचलो माझ्या घरी। मी आत्ताच आली होती पाडव्याला, पण जत्रेच्या निमित्ताने मी परत एकदा आली आहे। आणि माहेरात आलं ना म्हणजे तो आनंदच वेगळा असतो, जरी सासरी किती सुख असलं ना माहेरचं 2 दिवसाचं किंवा 1 दिवसाचं राहणं खूप मोठं असतं। आणि तोच आनंद मला आज इथं होत होता। मी केवढी आनंदी होती ना, मी 4 दिवसासाठी मी माझ्या मम्मीकडे आले होते आणि एवढं भारी वाटत होतं ना। आणि तिथं गेलं ना एका पाहुण्याचं दर्शन आम्हाला झालं, ते तुम्ही पुढे बघा तो पाहुणा कोण आहे नक्की। आणि हा आहे तो पाहुणा म्हणजे याच्यासोबत अजून एक माकड होतं, ते खाली होतं। आणि हे ना खूप म्हणजे मम्मी खूप लांब होतं, तेच फोन केला होता की गार्गीला बघायला भेटेल तुम्ही लवकर या म्हणून। आम्ही त्यांना खायला केळी आणि काकड दिली होती, तेवढी आवडीने खात होते की बऱ्याच दिवसाचे उपाशी होते काय माहिती। आणि ते नंतर कंटाळे आणि त्यांना कुत्रं भोकायला लागलं, कुत्रं भोकत होतं, त्याच्यामुळे ते तिथून दोघं पण निघून गेले। जत्रा म्हटल्यावर माझ्या सगळ्या चुलत बहिणी त्या सगळ्या एकत्र आल्या होत्या। आणि त्याच्यातली माझी एक चुलत बहीण, तिला एक छोटंसं बेबी पण झालं होतं, आम्ही तिला पण पाहण्यासाठी चाललो होतो। तर हे कुत्र्यानं गार्गीच्या शूजकडे बघून भोकत होतं, ते शूज वाजायचे ना तसं ते भुंकायचं। आणि जी माझी चुलत बहीण आहे, आमच्या दोघींची भेटणं खूप दिवसांनी झाली आहे। आणि ती पण चुलत बहिणीशीच बोलत होती फोनवर की तू ये म्हणून नाही का जत्रेला, पण ती आजारी असल्यामुळे ती नाही येऊ शकली। तर आम्ही अशा 7-8 चुलत बहिणी आहोत आणि खूप मजा करतो आल्यावर। आणि हे आहे छोटंसं क्यूटचं बेबी, गार्गीला ना मांडीवर घ्यायचं होतं, त्याला थोड्या घेतलं आणि तिची किशी वगैरे घेऊन गेले, ते म्हणजे ठेवा तर खाली त्याला। आणि ही माझी आजी आणि हा माझा भाऊ आहे, चुलत भाऊ। आणि दुसऱ्या दिवशी होता मटणाचा बेत, म्हणजे मम्मीने त्यांनी सगळ्यांना बोलवलं होतं, पप्पाने माझ्या मित्राला बोलवलं होतं, त्यासाठी माझी मम्मी भाजी बनवत होती, मी तिला थोडीफार मदत करू लागले। मम्मीने छान अशी भाजी केली होती आणि त्या भाजीचा सुगंध एवढा छान होता की नाही म्हणजे असं वाटत होतं की जेवायला बसावं, पण तिला कढईपर्यंत थोडासा टाईम होता। आणि नंतर मम्मीने त्याला थोडं कमी जाळावरती त्याला कढई येण्यासाठी ठेवलं। नंतर मी आणि गार्गी चालले होते काकीकडं, कारण की काकीनं आम्ही सांगितलं होतं भाकरी करायला आणि माझी मम्मी भाजी करत होती आणि काकी करत होती भाकरी। तर तेच मी बघायला चालले होते त्यांची किती आणि जाता जाता मध्ये अंबाबाईने आवाज दिला, ही आमची काकींची आहे अंबाबाई। ती म्हणजे नवरात्री झाली ना म्हणून त्या काकीने तिचं नाव ना अंबाबाई ठेवले। मला भाकरी द्या ना, अर्धे काय आपल्या मोची क्रीम आणि ते सगळे घेऊन आलेली ती इकडं। बाय बाय। माझ्या दीदीने ते पण आले होते, ते आमच्यासोबत नव्हते आले कारण की विराची पण शाळा होती ना, मग ते शाळा करून दुसऱ्या दिवशी येणार होते, तर त्यांना पण यायला खूप उशीर झाला होता। आणि ते आल्यावर एवढा आनंद झाला म्हणजे This is the mama. आमचे मामा ही आकांक्षा आहे, ही काजल आहे, ही गार्गी आहे। आत्या आरू दाखव, आरू हाय हाय कर, आरू हाय हाय। Crooked smiles, crashing waves, no shame.
नंतर आम्ही चालू होतो जत्रेसाठी खरेदी करण्यासाठी. गाव छोटंसं पण जत्रा खूप मोठी भरते. आधी आम्ही जत्रेला पायी यायचो आणि खूप मजा असायची. माझी चुलत्या त्यान सगळे आम्ही एकत्र पायी जायचो आणि चालताना एवढं कंटाळा यायचं, पण उत्साह पण तेवढंच होतं की खरेदी करायची. आणि पैसे पण तेव्हा थोडेच असायचे, 100-50 जे असतील ते, तेवढेच जत्रा पण मागायचं. आणि हे जानकी बाबाचं मंदिर, यांची जत्रा असते आमच्या गावामध्ये. तिथलं आम्ही आधी दर्शन घेतलं आणि नंतर मग बाहेर आलो. इतकी एवढी छान छान दुकानं लागली होती, खेळण्याची, बांगड्यांची, परत गळ्यातलीची, खूप वेगवेगळी दुकानं होती. आणि काय घेऊ काय नको घेऊ असं होत होतं. पण आम्ही गारगीला एक छोटासा ना पोळपाट घेतला. ती मी चपाती करायची ना तेव्हा ती मध्ये करायची, म्हणून मी तिला एक छोटासा पोळपाट घ्यायला सांगितलं. पण दिदी म्हणली मीच घेते थांब. मग दिदीने तो छोटा एक पोळपाट तिला घेतला. नंतर विराला म्हणलं तुला हवा आहे, पण विरा नको म्हणते. विरा म्हणली मी नाही, मला नको, मला हवी आधी. म्हणजे एक छोटासा एक पोळपाट घेतला. नंतर काकीने मी बरीच शॉपिंग केली आणि काकीला हे छोटंसं गुलाब आवडलं तर म्हणलं घ्या. त्यांनी आणि त्या दुकानदार होत्या त्या आमच्या गावातलेच होत्या, म्हणजे माझ्या ओळखीच्याच होत्या. मी त्यांच्याकडून नेहमी बांगड्या घ्यायची, त्यांच्याकडून खरेदी केली. आणि पुढे पण खूप दुकानं होते, समोर खेळणे आणि ते सगळं लागलेलं होतं. एवढं छान वाटत होतं आणि बऱ्यापैकी खूप जास्त शॉपिंग केली. आणि मी बांगड्या तर बऱ्याच घेतल्या, दिदीने पण बांगड्या बऱ्याच घेतल्या. आणि इथं फक्त 50 रुपयाला 4 बांगड्या होत्या, आपण कोणत्या पण घ्यायच्या. तर मी 2 जोड घेतली आणि दिदीने 2 जोड घेतले होते. नंतर गारगीला यायचं होतं जम्पिंग याच्यात खेळण्यामध्ये, तर तिला वरती जायचं होतं, पण मी नाही जाऊन दिलं. आणि नंतर मम्मी म्हणली तुला जत्रेला आली तर मग तुला काहीतरी खायला न्यायला घे काहीतरी. मी म्हणलं घे तुझ्या मनाने, पण ती मला खायला घेत होती. आणि नंतर आम्ही घरी आलो, इतका कंटाळा आलो होता. आल्यावर थोडं झोपून घेतलं मी, व्हिडिओ नाही शूट केला नंतरचा. नंतर बाहेर आल्यावर एकदम पावसाचं वातावरण झालं होतं आणि गारगीला बाहेर खेळायला खूप आवडायचं. ती घरात बसत नव्हती मम्मीकडे गेल्यावर, ती सार्थक मामाकडे यायची सारखी. तिला सार्थक मामानं खूप आवडतो. आणि मम्मीकडचे 4 दिवस कसे गेले हे कळलंच नाही. इतकी मज्जा केली, खूप जास्त शॉपिंग केली. आणि गारगीला आरूला विरूला पण खूप मज्जा आली. का इतक्या जोराचा पाऊस सुरू झाला ना, आणि मग आम्ही सगळे आतमध्ये बसलो. इतकं छान वाटत होतं, मातीचा वास इतका सुंदर येत होता ना. आणि इतका जोर पाऊस होता. आणि बऱ्याच दिवसापासून गावाकडे पाऊस पण नव्हतं झाला. जत्रा झाली आणि लगेच पाऊस पण आला. एवढं छान गार वातावरण झालं होतं ना तयार. आणि अशा प्रकारे होती आमच्या गावाकडची जत्रा. तर मी निघाली सासरी. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टाटा.